चला भावांनो फिरून येऊ. राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आपण आज सकाळीच निघलो होतो बसमध्ये पुण्याला, कारण आपलं थोडं किरकोळ काम होतं, जास्त महत्वाचं पण नव्हतं, पण निघालो होतो. काय लगेच लालपरीने आपल्याला 500च्या स्पीडने वाकडेवाडी बस स्टॉपला उतरवलं. मग तिथून आपण केली रिक्षा, कारण आपल्याला जायचं होतं सदाशिव पेठेत. आपल्याकडे थोडं सामान नसल्यामुळे आपण मग रिक्षाच करावं लागली. आपण पुण्यात आलो आणि आपल्याला ट्रॅफिक लागलं नाही असं पहिल्यांदाच घडत होतो. मग काय लगेच ड्रॉप करून मग आपण बसलो हर्षाबाईची वाट बघत, कारण बाई फक्त आपल्यासाठीच पुण्यात थांबला होता, त्याला पण घरी यायचं होतं ना म्हणून. मग बाई काय लवकर येईन असं झाला. मग तिथं काय बोर झाला आपल्याला मरणाचं, आणि तिथं एकामेकावर लोक पार चढायचे राहिले होते, कारण ट्रॅफिकच एवढं झालं होतं चौकामध्ये. मग हर्षाबाई आला, मग त्याच्याकडे आपण पाहिलं तर अचानक मध्ये खतरनाक मध्ये तो असा आजारी वाटत होता आपल्याला. हर्षाबाईला म्हटलं चला आता तू माग बस, आज तेरा भाई गाडी चलायगा. मग काय असं म्हणून त्याला निघलो आपण घराच्या रस्त्याने. मग काही आता आपल्याला भूक पण मारण्याची लागली होती, कारण आपण सकाळीपासून जेवलेलोच नव्हतो. मग कोरेगाव जवळ एक नवीन हॉटेल चालू झालं होतं, बिर्याणी हाऊस. मग काय क्वालिटी एकच नंबर होती दिल्ली. तिथून निघालो आणि लगेच मग समोर प्रोटीन शॉप दिसलं. हर्षाबाईला मस्तपैकी शेकर घेतलं तिथून एक, आणि मग व्हायचं तेच झालं. अचानक मध्ये आपल्याला ट्रॅफिक लागलं तिथं. हर्षाबाई चालत होता गाडी, आणि रस्त्यातच गाडी बंद पाडून टाकली. मग काय लोटून साईडला काढली. येताना रस्त्यात काही आमच्यासारखे प्राणी आढळले, गाडीच्या आवाजात फुल मस्तपैकी डान्स करीत होते. मग काय आपण टाकला आपला 5वा गिअर. हर्षाबाईला डायरेक्ट 500च्या स्पीडनेच घरी घेऊन आला. मग तुम्ही पण आता 500च्या स्पीडने लाईकचं बटन ठोकून टाका.